राधानगरी तालुक्यातील कसबा ताराळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर अखेर महसूल प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे। अवैध गौण खनिज उत्खननाची माहिती मिळताच तहसीलदार अनिता देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेऊन अवैध उत्खनन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। आजवर गौण खनिज अंतर्गत 30 कोटी 65 लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली। राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे। दुर्गमानवाड, म्हासुर्ली, तळगाव या भागात अवैध बॉक्साईट उत्खननाविरुद्ध प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत 9 जणांच्या सातबाऱ्यावर बोजा नोंद केलाय, तर 15 जणांच्या सातबाऱ्यावर बोजा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख यांनी नमूद केलं। यापूर्वी देखील या भागात 14 प्रकरणात कारवाई झाली असून 4 ट्रक जप्त करण्यात आलेत। संबंधितांवर दंडात्मक कारवाई झाली आहे। अवैध उत्खननावर पाळत ठेवण्यासाठी विशेष भरारी पथक तयार करण्यात आलं असून दुर्गमानवाड इथं तपासणी नाका उभारण्यात आल्याचं तहसीलदार देशमुख यांनी सांगितलं। एक ट्रक पकडण्यात आलेला आहे। ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। राधानगरी तालुक्यामध्ये आतापर्यंत एकूण 30 कोटी 65 लाख रुपयांची गौण खनिज अंतर्गत वसुली करण्यात आलेली आहे। एकूण 14 प्रकरणामध्ये दंडात्मक कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे। एकूण 11 प्रकरणामध्ये दंडात्मक कार्यवाहीच्या नोटिसा काढलेल्या आहेत। एकूण 7 शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा नोंद करण्यात आलेला आहे। राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी कोणीही आपल्या शेतामध्ये अवैध उत्खनन करण्यासाठी परमिशन देऊ नये। राधानगरी तालुक्यात विनापरवाना बॉक्साईट उत्खनन होत असताना त्याला कुणाचं पाठबळ आहे हे उघड होणं अत्यंत गरजेचं आहे। तर नागरिकांनी आपल्या जागेत कुणालाही अवैध उत्खनन करू देऊ नये। तसं आढळल्यास संबंधितांच्या सातबारा उतार्यावर थेट बोजा नोंद करण्यात येईल असा इशारा महसूल प्रशासनानं दिलाय।